नमस्कार, माझं नाव प्रतिभा रघुनाथ गायकवाड। मी आदर्श विद्यालय जाखोरी विद्यालयातून इकडे आलेली आहे। माझ्या विद्यालयामध्ये माझ्याकडे इयत्ता 6वी, 7वी आणि 9वी या वर्गाकरता गणित आणि विज्ञान, तंत्रज्ञान हे विषय मी शिकवते। आयशरचे ट्रेनिंग कसं आहे, काय आहे त्याबद्दल बरीच माहिती मी इथून गोळा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि विद्यार्थ्यांपर्यंत तो कसा पोहोचेल, कारण आज विज्ञानाची साथ घेऊन आपण आपल्या देशाची प्रगती नक्कीच करू शकतो। यामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेन। आज कार्यशाळेचा शेवटचा दिवस आहे। थोडे एक्साइटमेंट पण आहे। स्कूलमध्ये जाऊन हेच प्रयोग पुन्हा विद्यार्थ्यांसमोर सादर करायचे आणि जसे सरांनी मॅडमनी आम्हाला हे प्रयोग इथे शिकवले, आमच्या जशा रिॲक्शन होत्या तसे विद्यार्थ्यांच्या आनंददायक जे रिॲक्शन आहे त्या लवकर कॅच करायच्या। मला हे आयसरचं जे ट्रेनिंग आहे 3 दिवसाचं हे खरंच खूप आवडलं। म्हणजे इथे येण्याच्या पूर्वी माझ्या ज्या अपेक्षा होत्या, जे माझ्या सिनियर्सने वगैरे सांगितलं होतं की ट्रेनिंग चांगलं आहे, मी काही लेवलला अपेक्षा ठेवल्या होत्या, पण माझ्या अपेक्षेपेक्षाही हे ट्रेनिंग नक्कीच त्याने एक पातळी गाठली आहे, उच्च पातळी म्हणता येईल तिला। आणि आयसरच्या ट्रेनिंगला आम्हाला जे हे 3 शिक्षक आले होते त्यांचं टीमवर्क ॲक्च्युली मला खूप आवडलं। म्हणजे आपण जे मोठ्या क्लासेसला तिथे क्लासेसवर शिकवण्याला जाण्यापूर्वी आपल्याला खूप तयारी करावी लागते, तर आम्ही डायरेक्ट शिक्षक यांच्यासमोर असताना यांची तयारी, यांची प्लॅनिंग ही खूप परफेक्ट होती। कोऑर्डिनेशन खूप छान होतं, कुठेही गॅप नव्हता, त्यामुळे कुठेही बोर होण्याचं काम किंवा एक प्रकारचं नर्वस होण्याचं काम काहीच नव्हतं। त्यानंतर आयसरने आम्हाला ही जी संधी दिली, अशीच संधी आपल्या MVPच्या किंवा आदर संस्थेमधले जे पण टीचर्स आहे यांना नक्कीच प्रोव्हाइड करा, कारण आपण विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ। आपल्या हाताखालून जेवढ्या पण बॅचेस पास होतील तेवढ्यापर्यंत आपण ही माहिती, आपण हे प्रयोग नक्कीच प्रोव्हाइड करू, कारण आत्ताची जी शिक्षण पद्धती याच्यामधून फक्त आणि फक्त कारकून तयार होत आहे। जे पण नॉलेज मिळतं हे फक्त एक प्रकारचं प्रॅक्टिकल वर्क नॉलेज कुठंच मिळत नाही आहे। आणि जर सरकारने जे नवीन धोरण शिकवलं आहे त्या पद्धतीने जर 9वी 10वीला जर व्यवसाय बेसिक जर शिक्षण आलं आणि त्याच्यामधून जर विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जर पोहोचली तर नक्कीच नागरिक हा सुजाण, सदृढ आणि एक प्रकारची वैज्ञानिक भूमिका असणारा घडेल। आयसरच्या पूर्ण टीमचं, विंजितचं आणि माझ्या MVP संस्थेचं, माझ्या प्रिन्सिपल सरांचं मी आभार मानते की मला त्यांनी ह्या ट्रेनिंगसाठी इथे पाठवलं। थँक्यू।